लेकरू कितीही वाईट असलं तरी आईचा जीव त्या लेकरासाठी खालीवर होत असतो. त्याचं हे उदाहरण. त्या आईचा लेक हा दहशतवादी आहे. सैनिकही तिथं आलेत. त्यावेळी आईसोबत त्याचा व्हिडिओ कॉल सुरू होता. आईला वाटलं लेकाचा जीव वाचावा म्हणून तिनं सरेंडर होण्याचा सल्ला दिला. मात्र लेकानं आईचं ऐकलं नाही. त्या उलट माज दाखवला आणि जीव गमावला. Сейчас отлаги, я не баю, как ты что он бывай. Травим дорвазали. जम्मू काश्मीरमधल्या अवंतीपुरा इथल्या त्रालच्या नादेर भागात सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला. मारल्या गेलेल्या 3 जैश दहशतवाद्यांची नावं समोर आली आहेत. याच दरम्यान चकमकीत मारला गेलेला आमिर नजीर वानीचा एक व्हिडिओही समोर आलाय, ज्यामध्ये आमिर त्याच्या कुटुंबाशी व्हिडिओ कॉलवर बोलत असल्याचं दिसतंय. दहशतवाद्यानं त्याच्या आईला चकमकीआधी व्हिडिओ कॉल केला. आमिरची आई त्याला सरेंडर करायला सांगतेय, पण आमिर म्हणतो की सैन्याला पुढे येऊ दे, मग मी बघतो. आईसोबतच्या व्हिडिओ कॉलच्या स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये असं दिसतं की आमिरची आई त्याला बेटा सरेंडर कर असं म्हणतेय, पण तो त्याच्या आईचं अजिबात ऐकत नाहीये आणि सैन्यावर गोळीबार करतोय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा दलांना या दहशतवाद्यांनी सरेंडर करायला सांगितलं होतं, पण त्यांनी गोळीबार सुरू केला. शेवटी आमिर सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत मारला गेला. Сейчас отлаги, я не баю, как ты что он бывай. Травим дорвазали. काश्मीरमधल्या अवंतीपुरा इथल्या नादेर त्राल भागात दहशतवादी असल्याची विश्वसनीय माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली. सुरक्षा दल परिसरात शोध घेत असताना लपलेल्या दहशतवाद्यांनी अचानक त्यांच्यावर गोळीबार केला. सुरक्षा दलांनी लगेचच चोख प्रत्युत्तर दिलं आणि चकमक सुरू झाली. सुरक्षा दलांनी चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला, जे जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी होते. त्रालमध्ये अजूनही लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जातोय. याच दरम्यान त्राल चकमकीचा ड्रोन व्हिडिओही समोर आलाय. या ड्रोन फुटेजमध्ये दहशतवादी लपलेले दिसतात. जैशच्या दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती पाहायला मिळतेय. दुसऱ्या फुटेजमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा होताना दिसतोय. आणखी दहशतवादी अजूनही लपले असल्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. जैशच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. हे सर्वजण त्रालचे रहिवासी आहेत. आसिफ अहमद शेख, आमिर नजीर वानी आणि यावर अहमद बट अशी त्यांची नावं आहेत. गेल्या 2 दिवसात सुरक्षा दलांनी अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. अजूनही कारवाई केली जातेय. पहलगाम हल्ल्यातील एक दहशतवादी त्राल भागातला असल्याचीही माहिती समोर आली आहे. भारत-पाक युद्धविरामानंतर आता भारतीय सैन्यातील काश्मीर खोऱ्यात लपलेल्या दहशतवाद्यांकडे आपला मोर्चा वळवलाय. त्याचाच एक भाग म्हणून ही कारवाई केली गेली आहे. यात या दहशतवाद्याचा व्हिडिओ समोर आलाय.